क्रिस्पी, क्रंची आणि ज्युसी सोया चिलीची रेसिपी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय करायचं, गरम पाण्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालून सोया चंक्स घालून घ्यायचे आणि मग मिनिटभर ठेवून गॅस बंद करायचा. मग हे सोया चंक्स लगेच थंड पाण्यामध्ये घालायचे आणि छान प्रेस करून घ्यायचे. ह्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं. सगळ्या सोया चंक्सना हे व्यवस्थित कोट झालं पाहिजे. मग गरम तेलामध्ये हे ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचे. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आणि गरम तेलामध्ये ब्राउनिश होईपर्यंत तळून घेतल्यामुळे याला क्रंचीपणा येईल. मग एका बाउलमध्ये 3 चमचे ग्रीन चिली सॉस, 3 चमचे शेजवान चटणी, 3 चमचे टोमॅटो केचप, 1 चमचाभर सोया सॉस, 1 चमचाभर व्हिनेगर आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून आधी मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होईल की आपलं हे एक मिश्रण तयार होईल. ह्याच्यामध्ये घालण्यासाठी वेगवेगळं घालण्यापेक्षा आपण हे आधीच जर का व्यवस्थित मिक्स करून ठेवलं तर पटकन होतं. आता एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि कांदा घालून व्यवस्थित ब्राउनिश होईपर्यंत छान परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये थोडीशी जाड चिरलेली ढोबळी मिरची, थोडा कांदा असं घालून तोही 1 मिनिटभर छान परतून घ्यायचा. परतून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण ब्राऊन कलरवरती तळलेले जे सोया क्रंच होते तेही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता ते घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे अगदी थोडंच मीठ घालायचं, कारण की आपण त्या मिश्रणामध्ये पण थोडं मीठ घातलेलं आहे आणि सोया क्रंच ज्या वेळेला आपण भिजवले होते त्यावेळेलाही आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंच मीठ घालून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं हे मिश्रण जे आहे तेही वरून घालून घ्यायचं आणि मग एक साधारण 1 मिनिट भरामध्येच लगेच हे तयार होतं. मग ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपला कांद्याची पात हे दोन्ही घालून घ्यायचं. कांद्याची पात पण फार सुंदर लागते आणि कोथिंबीर पण छान लागते ह्याच्यावर. त्यामुळे हे घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. आपली सोया चिली तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. काहीही ह्याच्यामध्ये त्रास होत नाही आणि वेळही बिलकुल लागत नाही. लगेचच तयार होते. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.